जय शिवराय मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्रांची राज्यातील असणारी संख्या ही दुप्पट करण्याच्या हेतूने राज्य सरकारने दिनांक 27 मार्च 2025 रोजी एक GR काढलेला आहे आणि याच GR बद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यामध्ये पहा, आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या दुप्पट करणे, सेवा केंद्रांवरून देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरात सुधारणा करणे व घरपोच सेवा देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा हा 27 मार्च 2025 रोजीचा GR आहे। यामध्ये प्रस्तावनेमध्ये पहा, महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटलायझेशन होणे ही काळाची गरज आहे। त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा किंवा लाभ मिळविण्यासाठी लागणारा श्रम, निधी व वेळ यांचा अपव्यय टाळता यावा व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विहित मुदतीत विविध विभागांच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे। लोकसंख्येच्या तुलनेत आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या कमी असल्याकारणाने सन 2011ची जनगणना प्रमाण मानून आपले सरकार सेवा केंद्र स्थापना करण्याचे निकष ठरविण्यात आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्रांवरून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचे दर शासन निर्णय दिनांक 3/12/2008 अन्वये ₹20 ठरविण्यात आलेले होते। परंतु दिवसेंदिवस महागाईमध्ये झालेली वाढ आणि महा-IT आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक यांचेकडून सेवांचे दर वाढविण्याबाबत करण्यात आलेली विनंती विचारात घेऊन सध्याच्या सेवा दरामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्याचे आवश्यक झाले आहे आणि त्यालाच अनुसरून राज्य सरकारने हा शासन निर्णय काढलेला आहे। यामध्ये लोकसंख्या आणि आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या याबाबतच्या निकषात खालीलप्रमाणे बदल करून आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढविण्यात येत आहे। त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात 2 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल। मात्र 5000 पेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर अशा ग्रामपंचायतीत किमान 4 केंद्रे स्थापन करण्यात येतील। शहरी भागांसाठी आपले सरकार सेवा केंद्रांसाठी खालील निकष राहतील। त्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये 25000 लोकसंख्येसाठी 2 आपले सरकार सेवा केंद्र व राज्यातील इतर महानगरपालिका व नगर परिषद या क्षेत्रांतर्गत 10,000 लोकसंख्येसाठी 2 केंद्रे स्थापन करण्यात येतील। प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात किमान 2 आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्यात येतील। मात्र 5000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीत किमान 4 केंद्रे स्थापन करण्यात येईल। वरील निकषात आवश्यकतेप्रमाणे वेळोवेळी बदल देखील करण्यात येतील आणि त्याचबरोबर या आपले सरकार सेवा केंद्रांवरून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांच्या वाढीच्या दराबाबत सुद्धा या GR मध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रांवरून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांच्या सध्याच्या सेवा दरामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे। त्यामध्ये सेवा शुल्क ₹50 आहे, ज्यामध्ये राज्य सेतू केंद्राचा वाटा हा 5% म्हणजे ₹2.5 इतका आहे। तर महा-ITचा वाटा हा ₹10 आहे। तर जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा हा ₹5 राहणार आहे आणि आपले सरकार सेवा केंद्र चालकाचा वाटा यामध्ये ₹32.5 म्हणजे ₹32.50 इतका राहणार आहे। आणि त्याबरोबरच या GR मध्ये आपले सरकार सेवा केंद्र चालकाद्वारे नागरिकांना घरपोच सेवा देण्याबाबतचा सुद्धा निर्णय झालेला आहे। यामध्ये आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार पोर्टलवर प्रत्येक घरपोच सेवेच्या नोंदणीसाठी ₹100 एवढे शुल्क निश्चित करण्यात येत आहेत। सदर शुल्क आपले सरकार सेवा केंद्र चालकामार्फत हे नागरिकांकडून गोळा करण्यात येईल। ₹100 दरामधील हिस्सेदारी ही पुढील प्रमाणे राहील। त्यामध्ये महा-ITचा सेवा दर हा 20% वाटा आणि आपले सरकार सेवा केंद्र चालकासाठी 80% वाटा एवढे शुल्क निश्चित करण्यात आलेले आहेत। आणि याबरोबरच वरील दराव्यतिरिक्त प्रति अर्ज फी ₹50 या दराप्रमाणे अर्जदाराकडून सेवा शुल्क म्हणून घेण्यात येईल। तर पहा मित्रांनो, सदर शासन निर्णय तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा पाहू शकता आणि त्याचबरोबर या GRची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून तुम्ही हा GR पाहू शकता आणि त्याबरोबरच मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।